गडिंग्लज तालुक्यातील महागाव हद्दीत एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला होता। त्यामागचं रहस्य उलगडण्यात गडिंग्लज पोलिसांना यश आलंय। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं स्पष्ट झालंय। त्या महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह ओढ्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी गडिंग्लज पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। गडिंग्लज तालुक्यातील महागाव इथं एका 40 वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। भडगाव इथल्या सुनीता संजय केसरकर आणि संशयित आरोपी प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते। ती महिला प्रवीणकडे पैशांची मागणी करून आपल्या संबंधाबाबत प्रवीणच्या घरी सांगण्याची धमकी द्यायची। 18 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास प्रवीणनं त्या महिलेला मोटरसायकलवरून महागाव परिसरातील शेताजवळ नेलं। तिथं दोघांमध्ये पुन्हा वाद झाला। वाद विकोपाला गेल्यानंतर प्रवीणनं सुनीताचा गळा आवळून खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह शेतालगतच्या ओढ्यात टाकून दिला। तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी प्रवीणनं महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने स्थानिक सोनाराकडे विकल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। तसंच तिचा मोबाईल फेकून दिला। या प्रकरणी संशयित प्रवीण चिंचेवाडीवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील करत आहेत।